नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ड्रोन स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे मनापासून स्वागत आहे। कृषी सेवक भरती असेल किंवा ग्रामसेवक भरती असेल त्यासाठी सर्वात महत्त्वाचा जो घटक आहे तो म्हणजे पंचायत राज घटकावर ग्रामसेवक भरती यामध्ये जवळपास 5 ते 6 क्वेश्चन्स असतात। मित्रांनो, त्याच क्वेश्चनचे आपण आज डिस्कस करणार आहोत। म्हणजे पंचायत राज याविषयी किंवा पंचायत राज या घटकामध्ये जे प्रश्न विचारले आहेत ते PYQ क्वेश्चन्स आहेत, जे की बऱ्याच परीक्षेमध्ये यापूर्वी विचारले आहेत। तर ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करूया। सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक प्रश्नाचं आपण विश्लेषणाच्या माध्यमातून हे प्रश्न कव्हर करणार आहोत। त्यासाठी मित्रांनो, व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा, त्याला लाईक नक्की करा। जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, त्याचबरोबर बेल आयकॉन ऑन करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला किंवा व्हिडिओ आवडत असेल तर जास्तीत जास्त मित्रांना शेअर करत चला। तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। पहिला प्रश्न आहे, बलवंतराय मेहता समितीची स्थापना डॅशमध्ये करण्यात आली। काय प्रश्न विचारलेला आहे? बलवंतराय मेहता समितीची स्थापना डॅशमध्ये करण्यात आली। मित्रांनो, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे। यावर तुम्हाला सरळ सेवा भरतीसाठी असेल किंवा ग्रामसेवक परीक्षेसाठी असेल 100% प्रश्न विचारला जातो। पंचायत राजमध्ये सर्वात महत्त्वाची समिती आहे बलवंतराय मेहता समिती। या समितीनुसार महाराष्ट्रामध्ये त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेची सुरुवात करण्यात आली। तर बलवंतराय मेहता समिती स्थापन कधी झाली? तर त्याचं उत्तर आहे 16 जानेवारी 1957ला। 16 जानेवारी 1957ला बलवंतराय मेहता समितीची स्थापना करण्यात आलेली आहे। मग बलवंतराय मेहता समितीने आपला अहवाल कधी दिला? 24 नोव्हेंबर 1957। 24 नोव्हेंबर 1957ला राज्य शासनाला जाहीर केला। त्यानुसार त्यांनी काही शिफारशी दिल्या होत्या। त्या शिफारशीसुद्धा तुम्ही त्याचा अभ्यास करणार किंवा करणे तुम्हाला गरजेचं आहे। तो सुद्धा या ठिकाणी आपण चॅप्टर समजून घेऊयात। या ठिकाणी पहा मित्रांनो, 16 जानेवारी 1957ला बलवंतराय मेहता समिती स्थापना करण्यात आली आणि 24 नोव्हेंबर 1957ला त्यांनी शिफारशी स्वीकारल्या किंवा तशा प्रकारे शिफारशी राज्य शासनामध्ये सादर केल्या। त्यापैकी बलवंतराय मेहता समिती जी होती त्यामध्ये काही सदस्य होते। तर पहिले सदस्य पहा कोण होतं? तर पहिला सदस्य आहे BG राव, हे पहिले सदस्य होते। बलवंतराय मेहता समितीचे दुसरे सदस्य आहे DP सिंग आणि त्यानंतर तिसरे सदस्य आहे ठाकूर फुलसिंग। हे 3 सदस्य बलवंतराय मेहता समितीमध्ये होते। आता जर बलवंतराय मेहता समितीने पंचायत राज संदर्भामध्ये काही महत्त्वपूर्ण शिफारशी केल्या आहेत, त्या शिफारशी आपण समजून घेऊयात। पहिली शिफारस आहे बघा, महाराष्ट्रामध्ये त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था निर्माण करण्यात यावी। त्रिस्तरीय म्हणजे जी आता महाराष्ट्रामध्ये पंचायत राज व्यवस्था लागू आहे तीच। म्हणजे पहिली आहे जिल्हा परिषद, त्यानंतर दुसऱ्या स्तरावर आहे पंचायत समिती आणि तिसऱ्या स्तरावर आहे ग्रामपंचायत। यालाच आपण त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था असं म्हटलं। यालाच आपण त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था असं म्हटलं जातं। पहिल्या स्तरावर आहे जिल्हा परिषद, दुसऱ्या स्तरावर म्हणजे मधल्या स्तरावर आहे पंचायत समिती, त्यानंतर तिसऱ्या स्तरावर आहे शेवटचा जो स्तर आहे त्याला टोकाचा स्तर आपण म्हणू ग्रामपंचायत किंवा GP असं म्हटलं जातं। न्यायपंचायती स्थापन करण्यात यावी, या पंचायतीचा स्वीकार करण्यात आलेला नाही। त्यानंतर ग्रामपंचायत विकास सचिव म्हणून ग्रामसेवकच असावा, ही जी शिफारस आहे तर या शिफारशीचा स्वीकार करण्यात आलेला आहे। ग्रामपंचायतीचा विकास सचिव म्हणून कोण असावा? तर ग्रामसेवक असावा। त्यानंतर ZPचा अध्यक्ष कलेक्टर असावा। काय? ZPचा अध्यक्ष कलेक्टर असावा, अशी शिफारस बलवंतराय मेहता समितीने केली होती। तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो की ZPचा अध्यक्ष कलेक्टर असावा अशा प्रकारची शिफारस कोणत्या समितीने केली होती? तर उत्तर काय? बलवंतराय मेहता समितीने केली होती। पंचायत समितीस जमीन महसुलापैकी 40% महसूल देण्यात यावा, अशा प्रकारे शिफारस केली होती। त्यानंतर ग्रामपंचायत निवडणुकीत राजकीय पक्षांना हस्तक्षेप नको, अशा प्रकारची त्यांनी काय शिफारस केली होती। त्यानंतर पंचायत समितीला अधिक महत्त्व द्यावे अशा प्रकारची शिफारस केली होती। पण पंचायत राज व्यवस्थेमध्ये महाराष्ट्रामध्ये सध्या पंचायत समितीला अधिकचे महत्त्व दिले जात नाही।
त्यानंतर शेवटचा जो स्तर आहे ग्रामपंचायत, यामध्ये पंचायत समिती ही हाडकून पडलेली आहे. म्हणजेच पंचायत समितीला अधिकचं महत्त्व आता महाराष्ट्रामध्ये दिलं जात नाही. पहिल्या स्तरावरची जी जिल्हा परिषद आहे त्या जिल्हा परिषदेला सर्वाधिक महत्त्व दिलं जातं. त्यानंतर जिल्हा परिषदकडून डायरेक्ट ग्रामपंचायतला या ठिकाणी काय निधी वर्ग केला जातो. जरा पुढचा प्रश्न आपण बघूया. ग्रामसेवकाची निवड कोण करते? ग्रामसेवकाची निवड कोण करते? ज्या परीक्षेसाठी तुम्ही तयारी करता त्याच परीक्षेसाठी हा प्रश्न आहे. तर ग्रामसेवकाची निवड उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्फत होते. किंवा तशा प्रकारे सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की जिल्हा निवड समिती असते ना, जिल्हा निवड समिती आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी या दोन्हीपैकी जर काही ऑप्शन असतील तर तशा प्रकारे तुम्हाला त्यावर क्लिक करणं गरजेचं आहे. आता मित्रांनो पहा, ग्रामपंचायत व ग्रामसभेचा सचिव म्हणून ग्रामसेवक काम करतो. ग्रामपंचायतचा सचिव कोण असतो? ग्रामसेवक असतो. नेमणूक कोण करतं? तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे जिल्हा परिषदेचे CEO यांच्या मार्फत काय ग्रामसेवकाची निवड केली जाते. ग्रामसेवकांना वेतन जिल्हा निधीमधून दिलं जातं, नक्की ग्रामपंचायतकडून. म्हणजे जिल्हा परिषदेचा जो निधी असतो त्या निधीमधून काय होतं, ग्रामसेवकाला पगार दिला जातो किंवा वेतन दिलं जातं. ग्रामपंचायतचे जे कामकाज पाहणे हे काय आहे, ग्रामसेवकाचं काम असतं. ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील कलम 60 नुसार प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक ग्रामसेवक असतो. महत्त्वपूर्ण कलम आहे. ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील कलम 60 मध्ये ग्रामसेवकाची निवड असते आणि प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक ग्रामसेवक असावा अशा प्रकारची तरतूद कलम 60 मध्ये केलेली आहे. जिल्हा परिषदेतील ग्रामविकास खात्याचा वर्ग 3चा ग्रामसेवक काय आहे, नौकर आहे. म्हणजे ग्रामपंचायतचा नौकर आहे पण तो जिल्हा परिषदेतील ग्रामविकास खात्याचा वर्ग 3चा नौकर म्हणून ग्रामसेवक त्या ठिकाणी ग्रामपंचायतला त्याची नियुक्ती असते. ग्रामसेवकास बालविवाह प्रतिबंधक अधिकारी असं सुद्धा संबोधलं जातं किंवा तशा प्रकारे सुद्धा त्यांना बालविवाह प्रतिबंध संदर्भात सुद्धा गावामध्ये त्यांना जनजागृती करण्याचं काम असतं. जर गावामध्ये बालविवाह होत असतील तर तशा प्रकारे त्यांना इन्फॉर्मेशन करणं किंवा तशा प्रकारे बालविवाह होऊ नये यासाठी अधिकचे प्रयत्न करणं हे ग्रामसेवकाचं काय महत्त्वाचं काम असतं. ग्रामसेवक राजीनामा आणि बडतर्फी कोणाकडे देऊ शकतात? ग्रामसेवक राजीनामा आणि बडतर्फी कोणाकडे देऊ शकतात? किंवा राजीनामा असेल किंवा बडतर्फी कोण करू शकतं? तर CEO म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे ग्रामसेवक राजीनामा देऊ शकतात. त्यांना बडतर्फ करण्याचा अधिकार CEO यांना असतो. ग्रामसेवकाची निवड झाल्यानंतर तुम्हाला ग्रामसेवकासाठी जी काही प्रशिक्षण केंद्र असतं ते महाराष्ट्रामध्ये कुठं कुठं आहे बघा. गारगोटी कोल्हापूर या ठिकाणी आहे, अमरावती या ठिकाणी आहे, जालना या ठिकाणी आहे, त्यानंतर परभणी या ठिकाणी आहे आणि बुलढाणा आहे. तसंच कोसवड पुणे, त्यानंतर ठाणे या ठिकाणी आहे, मांजरी पुणे या ठिकाणी आहे आणि शिंदेवाडी म्हणजे चंद्रपूर या ठिकाणी सुद्धा काय आहे ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र आहे. कोणत्या ठिकाणी आहे लक्षात आलं तुमच्या? गारगोटी कोल्हापूर, अमरावती, जालना, परभणी, बुलढाणा, कोसवड, ठाणे, मांजरी पुणे, शिंदेवाडी म्हणजे शिंदेवाडी चंद्रपूर या ठिकाणी काय ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र आहेत. त्यानंतर ग्रामपंचायतीचा प्रशासकीय म्हणून काम करण्याचं काम हे ग्रामसेवकाचं असतं. त्यानंतर काय करू आपण पुढचा प्रश्न बघूया. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 मध्ये कलम डॅश मध्ये ग्रामसभेची तरतूद करण्यात आलेली आहे. ग्रामपंचायत अधिनियम कधीचा आहे? 1958चा. मग डॅश मध्ये ग्रामसभेची तरतूद करण्यात आली तर कलम 6 मध्ये महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील कलम 6 मध्ये ग्रामसभेची तरतूद करण्यात आली. पहा मित्रांनो, ग्रामसभेची आपण सविस्तर चर्चा करूया. 73व्या घटना दुरुस्ती म्हणजे 1992 नुसार 243 कलमानुसार ग्रामसभेला घटनात्मक दर्जा प्राप्त झाला. यापूर्वी म्हणजे 1992च्या पूर्वी ग्रामसभा ही अस्तित्वात नव्हती. जरी अस्तित्वात असेल तरी त्या ग्रामसभेला घटनात्मक दर्जा नव्हता किंवा घटनात्मक दर्जा प्राप्त नव्हता. 73व्या घटना दुरुस्तीने 1992ला
243A म्हणजे 243A नुसार ग्रामसभेला घटनात्मक दर्जा प्राप्त झाला। यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो की 73व्या घटना दुरुस्तीनुसार 1992ला 243A कलम ग्रामसभेमध्ये राज्यघटनेमध्ये ॲड करण्यात आलं आणि त्या कलमानुसार म्हणजे 243A या कलमानुसार ग्रामसभेला घटनात्मक दर्जा प्राप्त झाला। त्यानंतर लोकशाहीची सर्वात शेवटची कडी किंवा सर्वात कनिष्ठ स्तर असं म्हटलं जातं। लोकशाहीतील या ठिकाणी पहा, संसद असेल, त्यानंतर महाराष्ट्राचे विधिमंडळ असेल, त्यानंतर जिल्हा परिषद असेल, त्यानंतर पंचायत समिती असेल, त्यानंतर ग्रामपंचायत असेल, या सर्व स्तरामधील सर्वात शेवटचा स्तर म्हणून कोणता किंवा शेवटची कडी म्हणून ग्रामपंचायतच्या ग्रामसभेला ओळखलं जातं। त्यानंतर ग्रामसभेत ग्रामपंचायत क्षेत्रातील सर्व प्रौढ 18 वर्ष वरील नागरिकांचा समावेश असतो। ग्रामसभेचे अध्यक्ष कोण असतं तर सरपंच असतो। सरपंचाच्या अनुपस्थितीमध्ये उपसरपंच सुद्धा अध्यक्षस्थान भूषवू शकतात। त्यानंतर गणपूर्ती, आता या ठिकाणी पहा, ग्रामसभा, ग्रामसभेची काही गणपूर्ती आहे। गणपूर्ती म्हणजे उपस्थित किती सदस्य असणं गरजेचं आहे किंवा किती लोकसंख्या ग्रामसभेला उपस्थित असणं गरजेचं आहे। गावातील एकूण लोकसंख्येच्या 15%, पाठच असं हो तुमच्या, गावातील एकूण लोकसंख्येच्या 15% लोक हे ग्रामसभेला उपस्थित असणं गरजेचं आहे किंवा 100 लोक असणं आवश्यक आहे, तरच ती काय ग्रामसभा होते, नसता ग्रामसभा बरखास्त करणं गरजेचं असतं। म्हणजे 100 लोकसंख्या नसेल, जर 99 जरी असेल तरी ग्रामसेवक काय करतात की ग्रामसभा बरखास्त करतात। गणपूर्ती अभावी ग्रामसभेची बैठक बरखास्त करण्यात आली अशा प्रकारची नोटीस काढली जाते। त्यानंतर जर 15% म्हणजे हे जरी नसेल किंवा 15% म्हणजे गावाचे एकूण लोकसंख्येच्या किती 15% लोक उपस्थित असणं गरजेचं आहे। पण मित्रांनो, या ठिकाणी एक अपवाद आहे, म्हणजे जे आदिवासी विभाग असतात किंवा आदिवासी भाग आहेत, जसं की गडचिरोली असेल किंवा किनवटचा जो काही आदिवासी भाग आहे, या आदिवासी गावातील एकूण लोकसंख्येच्या 25% लोक हे ग्रामसभेला हजर असणं आवश्यक आहे। या ठिकाणी बा 25% आदिवासी भागासाठी आहे आणि इतर भागासाठी 15% आहे। त्यानंतर मित्रांनो, ग्रामसभेच्या बैठका 73व्या घटना दुरुस्तीनुसार 6 बैठका घेणं बंधनकारक होतं। 73व्या घटना दुरुस्तीनुसार किती 6 बैठका घेणं ग्रामसभेच्या बंधनकारक होतं। त्यानंतर 2012ची घटना दुरुस्ती करण्यात आली, त्यानुसार 4 बैठका घेणं बंधनकारक करण्यात आलं। त्यानंतर 4 बैठका कधी घेण्याचं बंधनकारक करण्यात आलं तर 26 जानेवारीला 1, त्यानंतर 1 मेला 1, त्यानंतर 15 ऑगस्टला 1 आणि त्यानंतर 2 ऑक्टोबरला, म्हणजे 2012 पासून महाराष्ट्रामध्ये ग्रामसभेच्या बैठकी एकूण 4 घेऊन या संदर्भात तशा प्रकारचे बंधनकारक करण्यात आलं होतं। तर त्यांनी तारखासुद्धा घोषित केल्या होत्या। 26 जानेवारीला 1 ग्रामसभा व्हावी, त्यानंतर 1 मेला 1 ग्रामसभा व्हावी, 15 ऑगस्टला 1, त्यानंतर 2 ऑक्टोबरला, अशा प्रकारे 2012 पासून सुरू होत होती। पण त्यानंतर 2018ला 2 ऑक्टोबरची बैठक रद्द करून, या ठिकाणी पहा मित्रांनो, 2 ऑक्टोबरची बैठक रद्द करून ती आर्थिक वर्षा अगोदर घेतली जाईल अशा प्रकारचा त्यांनी एक नियम ॲड केला। म्हणजे महाराष्ट्रामध्ये सध्या 4 बैठका ग्रामसभेच्या घेणं आवश्यक आहे। 26 जानेवारीला 1 कंपल्सरी, 1 मेला, 15 ऑगस्टला, हे 3 तारखा कंपल्सरी आहेत आणि त्यानंतर 2018 पासून 2 ऑक्टोबरची बैठक आहे ती बैठक रद्द करण्यात आली आणि आर्थिक वर्ष सुरू होण्या अगोदर ही बैठक कधी पण घेतली जाऊ शकते। त्यानंतर सर्वात महत्त्वाचं आहे मित्रांनो, महिलांची ग्रामसभा घेणारे महाराष्ट्र देशातील हे पहिलं राज्य आहे। IMP आहे, पाठच करा, महाराष्ट्र हे देशातील पहिलं असं राज्य आहे की ज्यांनी महिला ग्रामसभा आयोजित केली। त्यानंतर महाराष्ट्र शासनाने 2011 वर्षी ग्रामसभा वर्ष म्हणून घोषित केलं। कोणतं? 2011 हे वर्ष काय ग्रामसभा वर्ष म्हणून घोषित केलं होतं। ग्रामसभा वर्ष 2011, महाराष्ट्र हे देशातील पहिलं असं राज्य आहे की
जे महिला ग्रामसभा आयोजित करण्यासाठी प्रथम राज्य आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. ग्रामपंचायतीच्या प्रशासकीय व आर्थिक बाबी यासंबंधी सुधारणा करण्यासाठी कोणती समिती नेमली होती? ग्रामपंचायतीच्या प्रशासकीय सुधारणा करण्यासाठी व आर्थिक बाबीची सुधारणा करण्यासाठी कोणती समिती नेमली होती? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, पी.बी. पाटील समिती. प्रश्न तुम्हाला अशा प्रकारे सुद्धा विचारला जाऊ शकतो की पी.बी. पाटील समितीची स्थापना कोणत्या कारणासाठी करण्यात आली? कोणत्या सुधारणा करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली? तर त्याचं उत्तर अशा प्रकारे असेल, ग्रामपंचायतीच्या प्रशासकीय व आर्थिक बाबीची सुधारणा करण्यासाठी पी.बी. पाटील समिती स्थापन करण्यात आली होती. आता या ठिकाणी पहा मित्रांनो, पी.बी. पाटील समितीची स्थापना कधी करण्यात आली? 18 जून 1987ला पी.बी. पाटील समितीची स्थापना करण्यात आली. तर शिफारशी लागू कधी झाल्यात? तर शिफारशी 1995ला लागू झाल्या. 87ला स्थापना करण्यात आली आणि शिफारशी 1995ला लागू करण्यात आल्या. आता या ठिकाणी पहा, पी.बी. पाटील समितीने कोणकोणत्या शिफारशी केल्या होत्या? म्हणजे महत्त्वपूर्ण काही होत्या. जे काही ग्रामपंचायत असेल त्या ग्रामपंचायती प्रशासकीय सुधारणा करणे आणि आर्थिक बाबी संदर्भात सुधारणा करण्यासाठी पी.बी. पाटीलने ही शिफारस केल्या होत्या. त्यापैकी काय महत्त्वपूर्ण शिफारशी आहेत ते या ठिकाणी आपण डिस्कस करूया. पहिली आहे सरपंचाची थेट निवड करणे. पी.बी. पाटील समितीने शिफारस केली होती. सध्या महाराष्ट्रामध्ये याची अंमलबजावणी होत आहे. म्हणजे आता सध्या महाराष्ट्रामध्ये सरपंचाची निवड ही थेट जनतेतून केली जाते. त्यानंतर दुसरी शिफारस आहे महिला व बालकल्याण समितीची स्थापना करणे. महिला व बालकल्याण समितीची स्थापना 1992ला पी.बी. पाटील यांच्या समितीच्या शिफारशीनुसारच जिल्हा परिषदमध्ये महिला व बालकल्याण समितीची स्थापना करण्यात आली. पूर्वी एकूण जिल्हा परिषदमध्ये 8 समित्या होत्या. त्यानंतर महिला व बालकल्याण समिती स्थापन केल्यानंतर एकूण किती समित्या झाल्या? तर एकूण 9 समित्या झाल्या. त्यानंतर जलसंधारण विभागाची एक समिती स्थापन झाली आणि एकूण 10 समित्या जिल्हा परिषदमध्ये स्थापन करण्यात आल्या. त्यानंतर तिसरा आहे जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्र्याचा दर्जा देण्यात यावा. त्यानंतर सरपंचाचा कार्यकाळ 5 वर्षाचा असावा. त्यानंतर झेडपीवर MLA MP यांना प्रतिनिधित्व नको, अशा प्रकारचे पी.बी. पाटील समितीने शिफारस केली होती. ग्रामसभा वर्षातून 4 वेळा घेण्यात यावा, हा एक महत्त्वपूर्ण त्यांनी शिफारस केली होती. त्यानंतर मित्रांनो 7वी शिफारस केली होती की महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकत्रीकरण करण्यात यावे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कधीचा आहे? 1958चा आहे. त्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम कधीचा आहे ते तुम्ही मला काय करा, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. अशा प्रकारे पी.बी. पाटील समितीने महत्त्वपूर्ण काही शिफारशी केल्या होत्या. त्या सर्व शिफारशीचा तुम्ही अभ्यास करा. त्यानंतर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. जर अजूनपर्यंत आपल्या गुरु स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. असेच अपडेट तुम्हाला या ठिकाणी मिळत राहतील किंवा अशाच प्रकारचे लेक्चर तुम्हाला वारंवार भेटत जातील. जर तुम्ही ग्रामसेवक या पदासाठी तयारी करत असाल तर तुम्हाला सर्व माहिती आपल्या चॅनलवर पुरवली जाईल. त्याकरता आपल्या गुरु स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉन ऑन करून ठेवा. व्हिडिओला लाईक करत चला. सर्व मदत तुम्हाला या ठिकाणी मिळेल. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. महाराष्ट्रातील बहुतांश खेड्यात ग्रामसभा यशस्वी न होण्याचं कारण कोणतं? महाराष्ट्रातील बहुतांश खेड्यात ग्रामसभा यशस्वी न होण्याचं कारण कोणतं? तुमच्या गावामध्ये सुद्धा ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभा होत असेल तर त्या ग्रामसभा होण्याची किंवा ग्रामसभा न होण्याची किंवा ग्रामसभेला लोक उपस्थित न राहण्याची कारणे कोणती आहेत? तर सरपंचाची उदासीनता पहिलं कारण, ग्रामपंचायत सदस्यांची अनिश्चितता, त्यानंतर लोकांची निरक्षरता आणि त्यानंतर वरील सर्व. तर याचं योग्य उत्तर काय येईल? 4 पर्याय तुम्हाला दिलेले, त्यापैकी योग्य उत्तर काय आहे? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे वरील सर्व. या कारणामुळे काय महाराष्ट्रातील जी काही ग्रामसभा आहे गावामधली ती ॲक्टिवपणे काम करत नाही.
किंवा तशा प्रकारे यशस्वीपणे राबवली जात नाही। त्यामुळे सदस्यांची अनिश्चितता म्हणजे काय, तर ग्रामसभेला सदस्यच उपस्थित राहत नाही, तर ग्रामसभा कशा प्रकारे होईल किंवा तशा प्रकारे आयोजित केली जाऊ शकत नाही। त्यानंतर सरपंचाची उदासीनता, सरपंचसुद्धा पुढाकार घेऊन ग्रामसभा यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करत नाही, त्यामुळे ग्रामसभा यशस्वी होऊ शकत नाही। त्यानंतर लोकांची निरक्षरता सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे। ग्रामसभेबद्दल किंवा ग्रामपंचायतीबद्दल लोकांमध्ये जनजागृती नाही किंवा ग्रामसभा कशासाठी असते हे लोकांना माहिती नसते, म्हणून लोकांची निरक्षरता आहे। म्हणून या ठिकाणी तिन्ही कारणामुळे ग्रामसभा महाराष्ट्रामध्ये यशस्वी होऊ शकत नाही किंवा होत नाही। ग्रामसभा यशस्वी न होण्याचं कारण राज्य सरकारचा पुढाकार, राज्य सरकारचा आधीचा सहभाग आहे, त्यानंतर सरपंचाची उदासीनता आहे, ग्रामपंचायत सदस्यांची अनिश्चितता, हे सर्व कारणामुळे ग्रामपंचायत जी काही आहे त्या ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभा अस्तित्वात येत नाही किंवा ग्रामसभा हे फक्त कागदपत्री कार्यक्रमच होतो, ग्रामसभा खऱ्या अर्थाने कुठे होतच नाही। अशा प्रकारे मित्रांनो, आपण पंचायत राज याविषयी जे काही महत्त्वपूर्ण घटक आहेत, ग्रामसेवक असेल किंवा तलाठी भरती संदर्भात हा जो महत्त्वपूर्ण घटक होता, महत्त्वपूर्ण प्रश्न होते, काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा। जर मित्रांनो आपल्या चॅनलच्या माध्यमातून, आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण स्पर्धा परीक्षेसाठी योग्य मार्गदर्शन देत असतो। मेगा भरतीसाठी आपण उपयुक्त प्रश्न सिरीजसुद्धा लॉन्च केलेले आहेत, त्यामध्ये पहिला संच आहे मित्रांनो ग्रामसेवक कृषी घटक प्रश्नसंच आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण लॉन्च केलेला आहे। त्यासाठी आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, तुम्हाला याचा फ्रीमध्ये लाभ घेता येईल।